पैजण नीलम माणगावे यांची ही कविता वर्ग 11वी 12 नंबरची कविता पैजण ही कविता बघणार आहे आज विद्यार्थी मित्रांनो. आपण बघा, या कवितेमध्ये आपल्याला प्राचीन काळापासून सामाजिक आणि कौटुंबिक बंधनाचे अडथळे पार करत स्त्री प्रगतीच्या वाटेवर टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे. तिचा हा संघर्षमय प्रवास प्रतीकांच्या माध्यमातून चित्रित करताना कवयित्रीने स्त्रीच्या आत्मविकासाचा दृढ निर्धार या कवितेतून व्यक्त केला आहे. या कवितेची रचना मुक्त छंदामध्ये केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण पैजण या कवितेचे वाचन करूया. बघा, 2-2 किलो वजनाचे पैजण घालून माझी आजी स्वयंपाकघरातून माझघरात, माझघरातून स्वयंपाकघरात एखाद्या सम्राज्ञीसारखी ठुमकत फिरायची. ओझ्याने तिचे पाय भरून यायचे, दुखायचे, खुपायचे, घोटे काळे टिक्कर पडायचे, कधी जखम व्हायची, चिघळायची, रक्त वाहायचं. पण नांदाच्या बुलबुलयातून बाहेर न पडता पैजणाखाली फडके बांधून जखमांना ऊब देऊन ती राज करायची. माझ्या आईने पैजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली. ना पाय दुखणं, ना खुपणं, ना चिघळणं. आपल्याच तोऱ्यात ती स्वयंपाकघर, माझघर, सोफा, अंगण, माडी, गच्ची सगळीकडे मनमुराद फिरायची. अधनमधन का होईना तोरड्या टोचायच्या, साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबायचे, पण सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची. मी तर अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको म्हणून पैजणाबरोबर तोरड्यांनाही हद्दपार करून सोडलं. हलक्याशा चपला, बूट, सँडल घालता घालता घरच नव्हे तर अंगणही ओलांडून मी बाहेर पाऊल टाकलं. पण कधी कधी माझ्याही नकळत चपला घसरतात, सँडल बूट चावतात. पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारं सहन करते. आता मात्र माझी मुलगी म्हणते, आई पैजण नको, तोरड्या नको, चप्पल नको, बूट सँडल नको, ते पकडणं नको, घसरणं नको, काहीच नको. अगं, पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता, घट्ट मजबूत पोलादी, पुढल्या का होईना शतका आधी. बघा विद्यार्थी मित्रांनो, पैजण या कवितेमध्ये आपल्याला नीलम माणगावे यांनी आपल्याला प्राचीन काळापासून सामाजिक आणि कौटुंबिक बंधनाचे जे काही अडथळे स्त्रीच्या वाटेला आलेले आहे, स्त्री प्रगतीच्या वाटेवर टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे, तिचा हा संघर्षमय प्रवास प्रतीकाच्या माध्यमातून या कवितेमध्ये स्त्रीला माणगावे यांनी चित्रित केलेला आहे. स्त्रीच्या आत्मविकासाचा सुदृढ निर्धार या कवितेतून आपल्याला व्यक्त होताना दिसतो. ही कविता मुक्त छंदामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पैजण या कवितेमध्ये आपल्याला कवी नीलम माणगावे स्त्री जे पहिले पारतंत्र्यात होती आणि तिला स्वतःचे मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, पण आता बदलत्या काळामध्ये तिला तिचं स्वतःचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून या पैजण या कवितेतून आपल्याला पैजण हे प्रतीक वापरून आपल्याला स्त्री कशी आता दिवसेंदिवस स्वातंत्र्य उपभोगत आहे आणि दिवसेंदिवस तिला कसं घराच्या बाहेर वावरताना तिला समाजामध्ये ती वावरत आहे ते या कवितेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून या कवितेमध्ये आपल्याला या कवितेचा आपण अर्थ बघूया. बघा, या ठिकाणी नीलम माणगावे म्हणतात, स्त्रीचा सोडा शृंगारातील एक महत्त्वाचा दागिना म्हणजे पैजण. प्राचीन काळी असलेल्या कौटुंबिक बंधनात स्त्रीचे वास्तव्य कवयित्रीने पैजणाच्या माध्यमातून प्रगट केले आहे. आधीच्या काळात 2-2 किलो वजनाचे पैजण घालून घरात मिरवायची ती माझी आजी होती. पैजण घालणे ही त्या काळाची एक बांधिलकीच होती. 2 किलोचे पैजण घालून आजी माझघरात, माझघरातून स्वयंपाकघरात, स्वयंपाकघरातून एखाद्या सम्राज्ञीसारखी ती घरामध्ये वावरत होती. पण पैजणाच्या वजनाने तिचे पाय दुखायचे, खुपायचे, पाय फाटायचे, तिच्या पायाचे घोटे काळे टिक्कर पडायचे, कधी जखम व्हायची, ती जखम चिघळायची, रक्त निघायचं. पण आवडणं नादाच्या बुलबुल्यातून बाहेर पडायची नाही. पैजण मात्र कधी काढलेच नाही.
त्या पैजणाच्या खाली फडके बांधून जखमांना ती ऊब द्यायची. म्हणून तिला जे काही बंधन तिच्यावर समाजानं लादलं होतं ते बंधन तिला आवडायचं. म्हणून पैजण ती पायाच्या बाहेर काढायची नाही. पाय तिचे दुखायचे, खुपायचे, पण ती पैजण काढायची नाही. आजीनंतर माझी आई मात्र ते वजनी पैजण घालणे विसरली. पैजणाच्या जागी ती नाजूक हलक्या तोरड्या घालायला शिकली. पूर्वीच्या कौटुंबिक अडथळ्यातून ती थोडी बाहेर पडली. बघा, आजीने जे पैजण पायातून काढले नाही ती आईने हिंमत केली. म्हणजे पूर्वीच्या काळी जे काही बंधन होते ते बंधन झुगारून आईने त्याच्या पुढे पाऊल टाकायचा प्रयत्न केला. तोरड्यांमुळे आता दुखणं, खुपणं, जखमा होणं संपलं होतं. आजी जे 2-2 किलोचे पैजण घालायची ते पैजण न घालता आई आता तोरड्या घालत होती. त्यामुळे जे पैजणचं वजन होतं ते वजन कमी झालं आणि तोरड्याचं वजन ते आता पेलू लागले. म्हणजे तिला कुठेतरी बाहेर वावरायची परवानगी मिळाली. बदलत्या काळासोबत तीही बदलत गेली होती. आता घरातील वावरायचे क्षेत्रही वाढले होते. अंगण, सोपा, माडी, गच्ची सगळीकडे ती मनसोक्त फिरायची. कधी कधी तोरड्या टोचायच्या, साडीचे काठ फाटायचे, पण हे सगळं दुर्लक्षित करून राणीसारखी ती वागत होती. आईने नंतर पैजण, तोरड्या कदाचित संस्कृतीच्या बाहेर करून टाकल्या. अडकणं, टोचणं, चिघळणं हे काहीच नको होतं तिला. आता तिला आई घालते त्या तोरड्याही नको झाल्या होत्या. म्हणजे बघा, पहिल्या आजी, त्याच्यानंतर आई, त्यानंतर मुलगी. मुलीला सुद्धा ते बंधनं नको होते. आईसमोर तिने एक पाऊल पुढे टाकलेला होता. तिला आता तोरड्याही नको होत्या. तिच्या हलक्या चपला, सँडल घालायला व घराबाहेर मनसोक्त फिरायला तिला आवडत होतं. आजी, आई नंतर आता माझी वेळ आलेली आहे. मी कवयित्री, मला हे बंधन नको होतं. मला स्वातंत्र्य हवे आहे. तिने आता घराचे अंगण ओलांडले आहे. कधी कधी चपला, सँडल पायाला रुजतात, पण ते सहन करायला तयार आहे. आता मात्र माझी मुलगी म्हणते, पैजण, तोरड्या, चप्पल, बूट, सँडल अडकणं, टोचणं, बोचणं मला नको. फक्त तू आता मला हिंमत दे. पायाखालचे काटे मला पायानेच तुडवू दे. मला संघर्ष करू दे. माझ्या पायात पैजणासारखे बळकटी येऊ दे. माझे पाय घट्ट, मजबूत, पोलादी होऊ दे. पुढचे शतक येण्याआधी मला स्वयंपूर्ण आणि सामर्थ्य बनवू दे. मला हे कुटुंब बंधनाचे अडथळे नको आहेत. मला माझा आत्मविश्वास, दृढ निर्धार करायचा आहे, सक्षम व्हायचा आहे. मला जे काही बंधने माझ्या वाट्याला आहे ते बंधने मला आता नको आहे. आजची स्त्री ही सक्षम बनण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. तिचे स्वातंत्र्य ती पूर्णपणे आता उपभोगताना दिसते. आज 21व्या शतकात नोकरी अथवा शिक्षणाच्या निमित्ताने स्त्रियांनी उंबरठा ओलांडला आहे. ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते. असे कोणतेही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी स्त्री काम करत नाही. म्हणून आजीचे जे बंधनं होते ते बंधनं हळूहळू कमी करून आईने पुढे पाऊल टाकलं आणि त्यानंतर आता 21व्या शतकात आता जी आपली वेळ आलेली आहे, मुलीची वेळ आलेली आहे, तिला तर ते बंधनं नकोच आहे. आजच्या स्त्रीने उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे. समाजाने लादून दिलेले बंधनं तिला आता नको आहे. ती भविष्यात स्त्री पूर्णपणे शक्तिसंपन्न होत आहे आणि आता ती स्वतः सबला झालेली आहे. शतकातने स्वतःची शक्ती आता ओळखलेली आहे. आपल्या अधिकारांसाठी झगडणेही शिकली आहे. स्त्री सशक्त झाली आहे. तिच्या शक्तीचे अभिव्यक्ती आपल्याला पावलोपावली आपला पाहायला मिळते. भविष्यातही तिचे अनेक रूपे आपल्याला तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. भविष्यातील स्त्री शिक्षित, संपन्न, आत्मनिर्भर, प्रतिभासंपन्न, शक्तिशाली होणार आहे. यात मात्र काही शंका नाही. म्हणून पूर्वीचे जे काही बंधनं घातलेली होती ती बंधनं आता हळूहळू कमी होत आहे. म्हणून पैजणाच्या प्रतीकातून आपल्याला कवयित्री नीलम मानगावे यांनी सांगितले आहे की स्त्री, आताची स्त्री आणि प्राचीन स्त्री, पूर्वीची स्त्री याच्यामध्ये खूप मोठा आता बदल झालेला आपल्याला दिसतो. पैजणनंतर तोरड्यानंतर आता तिला तोरड्याही नको झालेल्या आहेत. तिचे पाय तिला बळकट करायचे आहे आणि वाटेला जे काही काटे वगैरे येतात ते काटे तुडवून तिला पुढे जायचं आहे.